नमस्कार. नमस्कार. व्होकॅब्युलरी बूस्टरच्या या विशेष भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. नमस्कार. आज आपण एमपीएससी, बँकिंग, एसएससी आणि रेल्वे यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्प्रचार शिकणार आहोत. हो, आणि तेही अगदी सोप्या आणि रंजक पद्धतीने. चला तर मग सुरुवात करूया. आपला पहिला शब्द आहे ट्रेचरस. ट्रेचरस याचा मराठीत अर्थ होतो विश्वासघातकी किंवा धोकादायक. बरोबर. याची इंग्रजी व्याख्या आहे समवन हू बिट्रेज ट्रस्ट, गिल्टी ऑफ डिसेप्शन. म्हणजे अशी व्यक्ती जी विश्वासघात करते किंवा फसवते. आणि या शब्दाचा जे मूळ आहे ना, ते जुन्या फ्रेंच शब्द ट्रिचरमध्ये आहे. अच्छा, ट्रिचर. हो, आणि त्याचा अर्थ आहे फसवणूक करणे. हे लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी युक्ती आहे. ट्रेचरस हा शब्द ऐकायला थोडा टीचरसारखा वाटतो की नाही? टीचर. हो, खरंच की वाटतोय. मग आपण अशी कल्पना करू शकतो की जर एखाद्या शिक्षकानेच फसवणूक केली तर ते किती ट्रेचरस ठरेल. ही खरंच एक गमतीशीर पण प्रभावी युक्ती आहे. बरोबर. चला आता पुढच्या शब्दाकडे जाऊया. पुढचा शब्द आहे व्हायलेंट. व्हायलंट म्हणजे हिंसक किंवा क्रूर. हो, याची व्याख्या आहे युझिंग फिजिकल फोर्स टू हर्ट, डॅमेज ऑर किल. म्हणजे इजा पोचवण्यासाठी, नुकसान करण्यासाठी किंवा मारण्यासाठी शारीरिक बळाचा वापर करणे. आणि हा शब्द लॅटिन विस या शब्दावरून आला आहे. विस. हो, VIS, विस, ज्याचा अर्थ बळ किंवा फोर्स असा होतो. अच्छा, हा शब्द लक्षात ठेवण्यासाठी पण एक कल्पना वापरता येईल. कोणती? व्हायलेंट हा शब्द थोडा व्हायोलिन सारखा वाटतो. व्हायोलिन. हो, वाटतोय. मग अशी कल्पना करा की जर तुम्ही रागाच्या भरात व्हायोलिन तोडले तर तुमची ही कृती व्हायोलेंट म्हणजेच हिंसक असेल. वा, हे पण छान आहे. आता पुढचा शब्द आहे कॉज. कॉज. CAUSC. हो, मराठीत आपण याला कारण किंवा निमित्त म्हणतो. अगदी. याची व्याख्या आहे अ पर्सन ऑर थिंग दॅट गिव्स राईज टू एन ॲक्शन, फिनॉमिना ऑर कंडिशन. म्हणजे अशी व्यक्ती किंवा वस्तू ज्यामुळे एखादी कृती किंवा परिस्थिती निर्माण होते. याचं मूळ पण लॅटिन शब्दात आहे, कॉझा. बरोबर, ज्याचा अर्थच रिझन किंवा सेक आहे. आणि हा शब्द लक्षात ठेवायला तर अगदीच सोपा आहे. कसा? फक्त बिकॉज हा शब्द आठवा. बिकॉज आपल्याला नेहमी एखाद्या गोष्टीचे कॉज म्हणजेच कारण सांगतो. अरे वा, बिकॉज टेल्स यू द कॉज. अगदी सोपं. आता पुढचा शब्द बघूया. डिलिजंट. डिलिजंट याचा अर्थ होतो कष्टाळू किंवा उद्योगी. हो, म्हणजे शोईंग केअर अँड कॉन्शियन्शियस वर्क इन वन्स ड्युटीज. आपली कर्तव्य काळजीपूर्वक आणि प्रामाणिकपणे पार पाडणे. या शब्दाचं मूळ लॅटिन डिलिजरे या शब्दावरून आलंय, ज्याचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीला खूप महत्त्व देणे. महत्त्व देणे. हो, म्हणजे एक प्रकारे प्रेम करणे. म्हणजे जो व्यक्ती आपल्या कामावर प्रेम करतो तो साहजिकच डिलिजंट असतो. वाह, हा विचार खूपच छान आहे. आता याला लक्षात ठेवण्यासाठी एक गमतीशीर युक्ती वापरूया. कोणती? आपण डिलिजंटला डेली आणि जेम्स असं तोडू शकतो. डेली जेन्ट्स. हो, आणि एक वाक्य बनवू शकतो की द जेंट्स इन डेली आर व्हेरी हार्ड वर्किंग. म्हणजे दिल्लीतील माणसं खूप कष्टाळू आहेत. ही युक्ती चांगलीच लक्षात राहील. चला, पुढचा शब्द आहे स्पेक. स्पेक. SPECK. याचा मराठी अर्थ आहे लहान ठिपका किंवा कण. अगदी. याची व्याख्या आहे अ टायनी स्पॉट ऑर अ स्मॉल पार्टिकल ऑफ समथिंग. म्हणजे एखाद्या वस्तूचा अत्यंत लहान कण. हा शब्द जुन्या इंग्रजीतील स्पेक्का या शब्दावरून आला आहे. याची मेमरी ट्रिक तर खूपच सोपी आहे. सांगा बघू. स्पेकवरून स्पेक्टिकल्स म्हणजे चष्मा आठवायचा. अच्छा, चष्मा. इफ युअर स्पेक्टिकल्स आर डर्टी यू सी स्पेक्स ऑफ डस्ट. म्हणजे जर तुमचा चष्मा अस्वच्छ असेल तर तुम्हाला धुळीचे कण म्हणजे स्पेक्स दिसतात. हो, हे तर रोजच्या अनुभवातलं आहे. सहज लक्षात राहील. आता आपला आजच्यासाठीचा शेवटचा शब्द कन्व्हेन्शनल. कन्व्हेन्शनल म्हणजे पारंपरिक किंवा रूढीप्रिय. हो, याची व्याख्या आहे बेस्ड ऑन ऑर इन अकॉर्डन्स विथ व्हॉट इज जनरली डन ऑर बिलीव्ड. म्हणजे जे सर्वसाधारणपणे केलं जातं किंवा मानलं जातं त्यावर आधारित. याचं मूळ लॅटिन शब्दांमध्ये आहे. कॉन म्हणजे एकत्र आणि वेनिरे म्हणजे येणे. एकत्र येणे. हो, जेव्हा समाजातले लोक एकत्र येऊन काही गोष्टींवर सहमत होतात तेव्हा त्या कन्व्हेन्शनल बनतात. अरे वा, हे लक्षात ठेवण्यासाठी कन्व्हेन्शन हॉल लक्षात ठेवता येईल.
कन्व्हेन्शन हॉल कसं काय? कन्व्हेन्शनमध्ये लोक एकत्र येतात आणि तिथे सामान्यतः ठरलेले किंवा पारंपरिक नियम पाळतात. अगदी बरोबर. खूप छान जोडणी आहे ही. चला आता आपण शब्दांवरून पुढे जाऊन काही महत्वाचे वाक्प्रचार म्हणजे इडियम्स पाहूया. हो, हे खूप महत्वाचं आहे, कारण इडियम्समुळे भाषेला एक वेगळीच खोली येते. आपण त्यांचे अर्थ, मूळ कथा आणि लक्षात ठेवण्याच्या युक्त्या समजून घेऊया. आपला पहिला वाक्प्रचार आहे ब्लो हॉट ब्लो कोल्ड. ब्लो हॉट ब्लो कोल्ड याचा अर्थ आहे सतत विचार बदलणे किंवा विसंगत असणे. हो, म्हणजे क्षणात हो क्षणात नाही. आणि गंमत म्हणजे हा वाक्प्रचार इसापच्या कथांमधून आला आहे. अच्छा. हो, एका कथेत एक माणूस आधी आपले हात गरम करण्यासाठी त्यावर फुंकर मारतो. थंडीत करतो तसं. अगदी. आणि नंतर गरम सूप थंड करण्यासाठी त्यावरही फुंकर मारतो. एकाच कृतीने दोन विरुद्ध गोष्टी. म्हणजे तो सतत भूमिका बदलतोय. हा, हे लक्षात ठेवण्यासाठी आपण एका फॅनची कल्पना करू शकतो. फॅन. हो, जो कधी हीटरसारखी गरम हवा देतो तर कधी एसी सारखी थंड. अशा तापमानावर आपण विश्वास ठेवू शकत नाही ना. बरोबर. अगदी समर्पक उदाहरण आहे. आता पुढचा वाक्प्रचार स्टीलिंग समवन्स थंडर. याचा अर्थ आहे दुसऱ्याच्या कल्पनेचे किंवा कामाचं श्रेय स्वतः घेणे. आणि याची कथा तर खूपच गमतीशीर. हो, 1700च्या दशकात जॉन डेनिस नावाच्या एका नाटककाराने नाटकासाठी गडगडाटाचा आवाज करणारं एक यंत्र तयार केलं होतं. अच्छा. त्याचं नाटक तर यशस्वी झालं, पण त्याच्या प्रतिस्पर्ध्यांनी त्याचं ते यंत्र चोरलं आणि स्वतःच्या नाटकात वापरलं. म्हणजे अक्षरशः त्याचा थंडर चोरला. अगदी. तेव्हापासूनच हा वाक्प्रचार रूढ झाला. थंडर म्हणजे गडगडाटामुळे सगळ्यांचं लक्ष वेधलं जातं. जर तुम्ही ते चोरले तर सगळे नायकाऐवजी तुमच्याकडे पाहू लागतील. बरोबर. पुढचा वाक्प्रचार आहे टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. म्हणजे एखाद्या गोष्टीवर पूर्ण विश्वास न ठेवणे किंवा थोडं साशंक असणे. याचं मूळ कुठे आहे? असं मानलं जातं की विषावरील एका प्राचीन उताराच्या रेसिपीमध्ये मिठाचा एक कण, अ पिंच ऑफ सॉल्ट, आवश्यक होता. अच्छा. म्हणजे विष घेतलं तरी मिठासोबत घेतल्यास त्याचा प्रभाव कमी होतो, अशी कल्पना होती. म्हणजे कोणतीही माहिती पूर्णपणे न स्वीकारता थोडीशी शंका बाळगून स्वीकारावी. अगदी. जसं बेचव जेवणात आपण चवीसाठी चिमूटभर मीठ टाकतो तसंच. हा वाक्प्रचार तुम्ही नक्की ऐकला असेल. सेल लाईक हॉट केक्स. हो, खूपच प्रसिद्ध आहे. याचा अर्थ आहे एखाद्या वस्तूची खूप वेगाने आणि मोठ्या प्रमाणात विक्री होणे. आणि हे कुठून आलं? पूर्वीच्या अमेरिकन जत्रांमध्ये गरम गरम केक खूप लोकप्रिय होते. अच्छा. आणि ते बनवल्या बनवल्या लगेच विकले जायचे. त्यावरूनच हा वाक्प्रचार आला. हे तर सोपं आहे लक्षात ठेवायला. केक जर ताजा आणि गरम असेल तर प्रत्येकजण तो लगेच विकत घेतो. बरोबर. पुढचा वाक्प्रचार आहे गेट युअर ॲक्ट टुगेदर. म्हणजे स्वतःला सावरून संघटित होऊन प्रभावीपणे काम सुरू करणे. हा बहुतेक नाट्यक्षेत्रातून आला असावा. ॲक्ट या शब्दावरून. अगदी बरोबर. जर एखादा अभिनेता त्याचे संवाद विसरला किंवा त्याचा अभिनय चुकत असेल तर त्याला त्याचा ॲक्ट म्हणजेच अभिनय सुधारण्यास सांगितलं जायचं. म्हणजे दिग्दर्शक ओरडून म्हणायचा गेट युअर ॲक्ट टुगेदर. हो, अगदी तसंच. आणि आपला आजचा शेवटचा वाक्प्रचार टेक अ बॅक सीट. याचा अर्थ आहे कमी महत्वाची भूमिका स्वीकारणे किंवा दुसऱ्याला नेतृत्व करू देणे. भूमिका घेतो. बरोबर. ड्रायव्हर्स लीड, बॅक सीटर्स जस्ट वॉच. अगदी. चालक नेतृत्व करतात तर मागच्या सीटवर बसलेले फक्त पाहतात. चला आपण आज जे काही शिकलो त्याची एकदा पटकन उजळणी करूया. नक्कीच. आपण 6 शब्द शिकलो. ट्रेचरस, व्हायलंट, कॉज, डिलिजंट, स्पेक आणि कन्व्हेन्शनल. आणि 6 वाक्प्रचार ब्लो हॉट ब्लो कोल्ड, स्टील थंडर, पिंच ऑफ सॉल्ट, हॉट केक्स, ॲक्ट टुगेदर आणि बॅकसीट. हे सर्व शब्द आणि वाक्प्रचार त्यांच्या अर्थासहित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आशा आहे की आजच्या या व्होकॅब्युलरी बूस्टरमधून खूप काही नवीन शिकायला मिळालं असेल. हो. अधिक माहिती आणि नोट्ससाठी स्पर्धा विश्व मराठी या आमच्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. आणि हो, या माहितीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जाता जाता एक विचार, जेव्हा आपण एखाद्या शब्दाचे किंवा वाक्यप्रचाराचे मूळ शोधतो तेव्हा आपल्याला केवळ त्याचा अर्थच कळत नाही, तर त्यामागील इतिहास, संस्कृती आणि लोकांच्या विचार करण्याची पद्धतीही समजते. अगदी. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती एक कथा आहे. यावर नक्की विचार करा. भेटूया पुढच्या भागात.